काय झाली का तयारी? नाही, मला यायला उशीर तर झाला नाही ना? नाही नाही, अजिबात नाही. उलट अगदी वेळेत आलात. अरे हे इथे आत्ता कशाला आली? तुम्हा सगळ्यांना नंदिनीचं टेन्शन आलं होतं ना. आता तिचं काय, ती काळजी मिटली असं समज. खुद्द तिचे पप्पाच तिला सांभाळायला आले. हे सगळं बरं, मी काय म्हणते, आपण सगळे आता लगेच निघूया का? नाही म्हणजे नंदिनी उठली ना तर आपले प्लॅन्स कॅन्सल होतील सर. आरोहीचं म्हणणं बरोबर आहे. नाही, तुम्ही निघा, नंदिनीची काळजी करू नका. हो, आणि एक महत्वाचं, सगळे मजा करा. निघा. चला बसा. बरं थँक्यू. चला. आपण गाणी गाऊया यार. हा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आरोही, 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 कुठे आहेस तू? आरोही. चला रे, उतरा. आलं आलं आलं, चला. हे नाम्या, अरे उतर ना खाली, सामान काढायचं आहे ना. हा तन्मय, हा चल लवकर. तन्वी, अप्पू, सावकाश. हा, सावकाश सावकाश सावकाश, डोका आपटेल तिकडे सावकाश वरती. सावकाश अप्पू, वरती बघूया. ता. चला. मस्त ना, खूप छान आहे.
हा काढ सामान काढ चल. तन्मय, तू खुश नाही आहेस का? काय झालंय? प्रवासात सुद्धा सगळे एन्जॉय करत होते, तू एकटाच असा गप्प गप्प होतास. आता तर नंदिनी सुद्धा नाहीये ना आपल्या सोबत, तरी का अपसेट असते? काय झालंय? कोण आहे तिकडे? कोण आहात तुम्ही? पप्पा, हो तुम्ही इथे काय करताय? अगं आज तुझ्यासाठी नाश्ता करणार आणि मग जेवण. मला नकोय जेवण. मला आरोही हवी आत्ताच्या आत्ता. बाबा तुम्ही बोलवून घ्या ना तिला. मला आरोही हवी. आरोही, आरोही कुठे आहे? सर नाश्ता 15 मिनिटात येईल. तोवर तुम्ही आमचा फार्म हाऊस बघून घ्या. हे पहिले पितो नंतर बघायला जातो. हा ए तन्वी, आपण नाश्ता झाल्यावर काय करायचं? बॅडमिंटन खेळूया. ते बॅडमिंटन वगैरे नको. आपला ठरला होता ना क्रिकेट खेळायचा म्हणून. मग आनंद काका नको ना, अप्पूला आणि मला नाहीये क्रिकेट खेळता. अरे काय बोलताय, पोरी कुठल्या कुठे गेले आता. मग हे बघा, असा कुठला तरी खेळ बघा ना जो मला पण खेळता येईल. तुम्ही कुठलाही धावाधावीचा खेळ खेळा चालेल, मी अंपायर होणार. हे चालेल. ए मग आपण अंताक्षरी खेळूया. हे अंताक्षरी बैठे खेळ आता नको. ते 2-2 झाले ना पत्त्याचे डाव की त्याच्यानंतर मग आपण अंताक्षरी खेळूया ना ते बैठे खेळ. अरे तन्मय कायच बोलत नाही. त्याला काय झालं? अरे हा, मला एक आयडिया सुचली माहिती आहे. तन्मय आपल्याला सुचवेल कुठला गेम खेळायचा तो. तन्मय बोल ना. मला काय विचारताय? आरोहीला विचारा. तिलाच विचारा तिच्या मनात नेमका काय गेम चाललाय. तन्मय काय झालंय? असा तुटक का वागतोयस तू? मी आल्यापासून बघतेय, अजिबात उत्साही वाटत नाही. फक्त घरच्यांच्या समाधानासाठी आलायस असं वाटतंय. तन्मय तू रागवलायस का माझ्या? किंवा माझं काही चुकलंय का? तुला नाही वाटत का असं? म्हणजे हवं तर तू माझ्यावर चीड, माझ्यावर रागव, मला बडबड, पण असा तुटक नको वागू. खूप त्रास होतोय मला त्याचा. ठीक आहे, स्पष्टपणे बोल. तू आग्रह रायावर सुकून आलीस ते मला अजिबात पटलेलं नाही. राया काय लायकीचा माणूस आहे तुला पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही. तो तिथे बसल्या बसल्या आग्रह खिशात घाल. त्यांना प्लीज रागवू नकोस मला. पण ज्या दिवशी नंदिनीने आपलं 19 लाखाचं कर्ज फेडलं ना, त्याच दिवशी आपण आग्रह त्यांच्याकडे केलं आणि ते त्यांच्याकडेच आहे.
आज मी फक्त नंदिनीला रायाकडे सोडते. आपण तिथे नसताना नंदिनीकडून काही चुका होऊ नये किंवा तिच्याकडून काही गडबड होऊ नये आणि त्याचा दोष रायाने आपल्याला देऊ नये एवढाच माझा हेतू होता. एवढं सांगून सुद्धा तुझ्या मनात काही असेल तर प्लीज तसं सांगून टाक. बघ तन्मय, मनात गोष्टी ठेवल्याने तुलाही त्रास होणार आणि मलाही. गैरसमज मिटवायचा असेल तर स्पष्टपणे बोलणं खूप गरजेचं आहे त्यांना. आणि ठीक आहे, तुला जर त्रास होत असेल तर मी आत्ताच्या आत्ता आग्र्यावर परत येईन. पण मला तसं म्हणायचं नाही. हे बघ, मी जे काही बोललो ते आग्र्याच्या काळजीपोटी बोल. तुझं म्हणणं बरोबर आहे. रायाला आग्र्यावर जर ताबा मिळवायचा असेल तर ते पेपर्स पुरेसे. ठीक, मी या गोष्टींचा पुन्हा विचार नाही करत. आज जाऊ. आरोही निघून गेली ना इकडनं. आरोही गेली मला सोडून आणि तुम्ही तिला जाऊ दिलं. बॅड आहात तुम्ही, खूप बॅड. ऐक बेटा, तुम्ही मला सांगितलंही नाही. नंदिनी बेटा ऐकून तर घे माझं ऐकून घे बेटा. तुम्ही जा इकडनं. हे बघ आलो. हे बघ नंदिनी असं काय करतो गो. जा इकडनं. का गेली तिने कोण? मला आरोही हवी आहे, मला आरोही हवी आहे. तिला बोलवा आत्ताच्या आत्ता. आरोही बोलवा तिला. आपण करूया स्विमिंग. ये आपू नाही हा, मला लगेच सर्दी होते ग. मग काय नुसतं काय पाण्याकडे बघत बसायचं आहे काय? काहीतरी गेम खेळूया ना आपण. मग एक मिनिट. काय झालं हिला? आई, इथे वाचायला आलीस का तू? ते तू घरी पण करू शकतेस. तुला इथे आमच्या बरोबर खेळावं लागेल. मी काय आता लहान आहे का हे असे काहीतरी खेळ खेळायला? हा, तुम्ही खेळा. नाही ग, पण आता इथे आपण सगळ्यांनी वय विसरायचंय आणि फक्त एन्जॉय करायचंय. एक नंबर बोलली जा तन्वी तू. हा, अरे हे बघा, ना. हे पण दोघ जण आले. आता तुम्ही दोघांनी पण एकदम धमाल करायची आहे इकडे. हा हो, ती आम्ही करणारच आहोत, पण आधी तुम्ही खेळ तर ठरवा. आपण नंतर बॅडमिंटन खेळूया. हो. हो. वा, कलिंगड. एक गेम्स बिम्स जाऊ दे, आपण कलिंगड खाऊन घेऊया. बर. एक मिनिट. हा कलिंगड कोणी पण खायचा नाही. आनंदा, काय रे, काय झालं अचानक? आम्ही बोललो ना कलिंगड नाही खायचा. का नाही खायचं? नाही, हरकत कायच नाही. कलिंगड खायचाच आहे, पण असा नाही खायचा. अरे मग कसं? आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो कलिंगड कधी आणि कसा खायचा तो. चला, त्या प्लेट तिकडे द्या आणून. नवीन पद्धत दाखवणार आहात का? म्हणजे चला ना, एकदम खाण्याची? सॉलिड मॉडर्न पद्धत आहे. चला. आनंद, आता आणखी सस्पेन्स वाढवू नको. हो ना आनंद काका, सांगून टाका ना गेम काय आहे. हे काय कलिंगड कशाला? हा काय प्रकार आहे आनंदराव? सांगतो सगळ्यांना सांग. हा ठेवा इथे. त्या प्लेट आहेत ना त्या जरा पाच करा. अरे घे ना. हा ठेवली. ही माझा. आता या कलिंगडाच्या फोडी आहेत ना त्या त्याच्यामध्ये ठेवायच्या. उभ्या उभ्या ठेवा. चला. हा त्याला मोठी पोळी. हा, आता सांगतो काय करायचं ते. काय आहे, आपले हे हात आहेत ना ते असे मागे बांधायचे सगळ्यांनी. अरे बापरे. हा, आणि तोंडानी कलिंगड खायचा. हात असा सोडून त्याला हात नाही लावायचा.
हा, कमीत कमी टायमामध्ये जो कलिंगड संपेल ना तो आता विणार. हा, पण तुम्ही एक काम करता काय, तुम्ही रेफरी म्हणून काम करणार काय? हो सर चालेल ना. हा, तुम्ही लक्ष ठेवा कोण चिटिंग नाही करत ना, हाताने कलिंगड धरायचा नाही त्यांनी. हा. हो ना हो ना. हा, चला सुरू करूया, चला काउंटिंग चालू. 3 2 1. आशेट हा, आग्रहाची मंडळी पोहोचली का तिकडे? केव्हाच सगळं ठीक आहे ना? एकदम. शेट आग्रहवाली अख्खी फॅमिली एन्जॉय करते इथं. हा, आणि बघ त्यांची योग्य बडदास्त राखणं ही आता सगळी तुझी जबाबदारी आहे. लक्षात आहे ना? नीट काळजी घ्यायची त्यांची. अहो शेट काळजीच करू नका तुम्ही, माझं पूर्ण लक्ष आहे. बरं आग्रहवर काय परिस्थिती आहे? नंदिनी ताई बऱ्यात ना? हो हो, अरे नंदिनी सोबत आहे ना मी. मग कसली काळजी करतोय? हा, आणि नंदिनी तर आता खुश आहे एकदम. मग हा, तू त्यांच्या सगळ्यांकडे लक्ष दे. हा, नंदिनी अगं काय हे? पाणी. पप्पा, जर तुम्ही आरोहीला बोलवलं नाही ना तर मी अख्ख्या घरात पाणी ओतून ठेवीन. मज्जा मज्जा मज्जा. तर शेवटचे 10 सेकंद बाकी आहेत. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. थांबा थांबा थांबा, वेळ संपलेली आहे. थांबा. पडली फोड, आता पडली तुम्ही, आता झालं माझं. ए अप्पू, वेळ संपलीये. तोंड कशी माकडासारखी दिसतात लाल लाल. या मॅडमने सगळ्यात जास्त कलिंगड खाल्लेला आहे, त्यामुळे ह्या जिंकलेल्या आहेत. तेव्हा आजच्या गेमच्या विनर आहेत वत्सला ताई. आनंद काका, आता नेक्स्ट गेम सांगा. आता काय खेळायचं म्हणजे मग असं कोणतं तरी हटके गेम सांगा. हटके म्हणजे ए ते नेहमी सारखं मटकी फोडणं आणि शेपूट लावणं नको. एक मिनिट. मला एक खेळ सुचलाय. थांबा इथेच थांबा, मी पटकन आले. नंदिनी बोलवता ना आरोहीला पप्पा. कामी काय कामी. नंदिनी बाळा बाळा थांब थांब थांब. हे बघ, असं पाणी होतो नकोस. नंदिनी काय हा पोरकटपणा? का वागतीस तू अशी? पप्पा सिंपल आहे, तुम्ही आरोहीला फोन करून बोलवून घ्यावं म्हणून बोलवताय ना. हे बघ नंदिनी, मी फोन केल्यानंतर 5व्या मिनिटाला येईल इतक्या जवळ गेलेली नाहीये ती. खूप उशीर होईल तिला. ते काय मला माहिती नाही. तुम्ही तिला आत्ताच्या आत्ता बोलवून घ्या. हे बघ नंदिनी, आधीच आपण त्यांना खूप त्रास दिलाय. आता त्यांच्या आनंदावरती विरजण घालू देणार नाही मी तुला. म्हणजे तुम्ही आरोहीला बोलवणार नाही ना? नाही बोलवणार. ठीक आहे, मग मी पण बघते ती कशी येत नाही ते.
नंदिनी सगळं व्यवस्थित आहे बघितलं ना? हो ना. अहो शेठने सांगितलेलं आहे आरोहीताई आणि त्यांच्या मंडळींची पूर्ण काळजी घ्यायची. त्यांची व्यवस्थित उठबस नाही, उठबस नाही, काय म्हणाले होते शेठ? हा, त्यांची व्यवस्थित बडदास्त राखायची. हा? हो साहेब. सूर्या, तू इथे काय करतोस? अहो ताई, शेठने तुमची काळजी घेण्यासाठी कालपासून इथंच धाडलंय मला. अच्छा, ठीक आहे. सगळे व्यवस्थित आहे ना ताई? हो, सगळं व्यवस्थित. ताई तुम्हाला काय हवंय का? हो, मला खरं तर ना 5-6 रिकाम्या प्लास्टिकच्या बॉटल्स हव्या होत्या. आत्ता आणून देतो. बरं, त्यांचा काही फोन वगैरे आला होता? सगळं ठीक आहे ना तिथे? अहो ताई हे काय, शेठ बरोबर आताच बोललोय फोनवर मी. हा जग्या इथे काय करतोय? हा तर रायाचा खास माणूस आहे आणि आरोही त्याच्याशी काय बोलते?